तर आजचा आपला टॉपिक आहे युक्ती प्रमाण. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय अनुमान प्रमाण संपवलं होता, तर आज आपण युक्ती प्रमाण सुरू करायचं आहे. तर युक्ती प्रमाणामध्ये कसं आहे, एखाद्या वेळेस एल-ई-क्यूला येऊ शकतो हा टॉपिक. एल-ई-क्यूला एकतर एल-ई-क्यूला येतो किंवा मी एस-ई-क्यूमध्ये एका दुसरा क्वेश्चन याच्यामधला देऊ शकतो. मोस्टली कसा एस-ई-क्यूला येणारा टॉपिक आहे हा, एल-ई-क्यूमध्ये येणारा विचारला जाणारा टॉपिक आहे हा युक्ती प्रमाण. मग त्याच्यामध्ये कसं तुम्हाला कसं लिहायचं, एल-ई-क्यूला जर हा टॉपिक आला युक्ती प्रमाण म्हणजे पूर्ण युक्ती प्रमाण येतो, युक्ती प्रमाण एक्सप्लेन करा म्हणून डायरेक्ट एल-ई-क्यू येऊ शकतो. मग तो कसा लिहायचा, अगदी आपण त्याचप्रमाणे काय ही पी-पी-टी बनवलेली आहे. मग त्यामध्ये आपण काय पहिला काय लिहायचं, युक्ती हा शब्द कसा बनलेला आहे, मग युक्ती शब्द कसा बनला तो लिहायचं. नंतर म्हणजे प्रस्तावनामध्ये नंतर काय लिहायचे, निरुक्ती लिहायची, युक्ती प्रमाणाची निरुक्ती. नंतर काय लिहायची, त्याची परिभाषा लिहायची. परिभाषेनंतर काय त्याचे उदाहरण, युक्ती प्रमाणाचे जे काही उदाहरण आहे ते उदाहरण सांगायचे. उदाहरण सांगितल्यानंतर काय सांगायचं आपण, तर युक्ती प्रमाणाचे वैशिष्ट्ये म्हणजे काय अन्य प्रमाणापेक्षा तो कसा भिन्न आहे किंवा अधिक महत्त्वाचा आहे किंवा अधिक चांगला आहे, हे आपण वैशिष्ट्यामध्ये किंवा त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपण बघायचं. आणि सगळ्यात शेवटी काय त्याचं, तर आयुर्वेदातील महत्त्व. अशा प्रकारे आपल्याला काय करायचे, युक्ती प्रमाण बघायचं आहे. ओके, तर पहिला पॉईंट काय प्रस्तावना. तर प्रस्तावना काय ह्याची, तर काय म्हणते ह्याच्यामध्ये की युक्ती शब्द कशापासून बनला आहे म्हणले, हा युज धातूपासून बनला आहे म्हणले. युक्ती हा शब्द कशापासून बनला, युज धातूपासून बनलेला आहे. युज धातू म्हणजे काय, तर जो जोडणे, या धातूपासून हा बनलेला आहे म्हणले. ही काय म्हणले, युक्ती हा शब्द बनलेला आहे म्हणले. ही पुढे काय म्हणले, साध्याच्या सिद्धीसाठी अनेक समान हेतू काय होतात, एकत्र येऊन जोडले जातात. हे मिस्टेक झाली वाटते, काय म्हणले, हेतू. साध्याच्या सिद्धीसाठी अनेक समान हेतू एकत्र येऊन जोडले जातात व त्या आधारे अनुमान केले जातात. आपल्या अनुमान प्रमाणामध्ये काय होत बघितलं होतं आपण, की एक साध्य असतं आणि ते साध्य सिद्ध करणारा एक हेतू असतो. म्हणजे एकाच हेतूद्वारे काय होते, एक साध्य सिद्ध होत असते. तर युक्ती प्रमाणामध्ये काय होणार आहे आपल्या, की साध्याच्या सिद्धीसाठी काय म्हणले अनेक समान हेतू काय होतात, एकत्र येतात म्हणले. फक्त एक हेतू आहे का इथं, नाही, इथे कसं अनेक हेतू आहेत म्हणले. ही अनुमान प्रमाणामध्ये किती, एकच हेतू होता, इथे किती, अनेक हेतू आहेत म्हणले. ओके, काय म्हणले, युक्ती प्रमाणात अनेक हेतूच्या संयोगातून साध्याविषयी निश्चिती केली जाते. म्हणजे काय, अनेक हेतू एकत्र येऊन काय केलं जातं, साध्याबद्दल निश्चिती केली जाते म्हणले. ही पर्वतावर अग्नी आहे हे आपण धुरावरून सांगत होतो, परंतु इथे धुरासोबत दुसरे अन्य हेतू काय वापरतो, जसं की गंध येत आहे, जळालेला गंध येतोय, हाच अन्य हेतू झाला. आपण ह्याच्याद्वारे पण किंवा उष्णता वाढलेली आहे, आजूबाजूला कसं ही गरम असा काय येतं, ही वाफ येत आहे, म्हणजे उष्णता जाणवत आहे आजूबाजूला, ह्याच्यावरून पण हा पण एक हेतू धरू शकतो. मग ह्या अन्य 2-3 हेतूद्वारे आपण कसं, म्हणजे फक्त एका हेतूद्वारे नसून तर अन्य म्हणजे अनेक हेतूद्वारे आपण काय करतोय, साध्याबद्दल निश्चिती करतोय म्हणले. ही आता दुसरा पॉईंट काय, निरुक्तीमध्ये काय आहे त्याच्यामध्ये, की युज्यते संबंधते अनेन इति युक्ती. निरुक्ती काय म्हणले, युज्यते संबंधते अनेन इति युक्ती म्हणजे काय म्हणले, योजना करून अनेक हेतूच्या आधारे किंवा संबंधाने होणाऱ्या ज्ञानाला युक्ती असे म्हणतात. अनुमान प्रमाणामध्ये एका हेतूद्वारे एक जे साध्य सिद्ध होत होतं त्याला आपण अनुमान प्रमाण म्हणलं. पण जेव्हा अनेक हेतूद्वारे आणि फक्त हेतू एकत्र येतात का, नाही, योजनाबद्ध तरीक्याने म्हणजे काय म्हणले, योजना करून अनेक हेतूच्या आधारे काय म्हणते किंवा संबंधाने होणाऱ्या ज्ञानाला आपण काय म्हणतोय, युक्ती प्रमाण असे म्हणतोय किंवा युक्ती असे म्हणते. फक्त कोणत्याही हेतू आला असं नाही, विशिष्ट अशी योजना करून म्हणजे योजनेच्या द्वारे योजना करून अनेक हेतूच्या आधारे किंवा संबंधाने होणाऱ्या ज्ञानाला आपण काय म्हणते, युक्ती प्रमाण असे किंवा युक्ती असे म्हणतो म्हणले. त्याचं लक्षण म्हणजे काय, परिभाषा आपण म्हणतो. ही ओके, काय म्हणलेलं युक्ती प्रमाणाचं लक्षण, बुद्धी पश्यंती या भावान बहुकारण योगजान. काय म्हणले, बुद्धी पश्यंती या भावान बहुकारण योगजन युक्ती स्त्री काला सा नेया त्रिवर्ग साध्यते यथा. काय म्हणले ह्यानी, की युक्ती स्त्री बुद्धी पश्यंती या भावान बुद्धी पश्यंती या भावान बहुकारण योगजान युक्ती स्त्री काला सा न्याया त्रिवर्ग साध्यते यथा. काय म्हणले, बुद्धी पश्यंती या भावान, युक्ती त्या बुद्धीला म्हणतात, युक्ती त्या बुद्धीला म्हणतात जी काय करते म्हणले, ही अनेक कारणांनी बनलेल्या
काय करते, भावाला पाहते म्हणले. भाव म्हणजे काय तर हेतू. युक्ती त्या बुद्धीला म्हणतात जी अनेक कारणाने बनलेल्या भावाला म्हणजे काय हेतूला पाहते. आणि अशा बुद्धीला काय होते, भूत, वर्तमान आणि भविष्य तिन्ही काळाचे ज्ञान ज्याला होते आणि त्रिवर्गाची साध्यती होते. आणि ज्याच्याद्वारे काय होते आपल्याला त्रिवर्ग आपण चतुर्विध वर्ग म्हणजे पुरुषार्थ जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर आपण काय म्हणले, त्याचे 4 वर्ग धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थाची साधना त्याला होते. त्याचा काय दीर्घायू होतो असे आपण बघितलेले. मग त्यापैकी त्रिवर्ग म्हणजे काय, धर्म, अर्थ आणि काम ह्या तिघांची प्राप्ती ज्याला होते, ज्याच्यामुळे होते त्याला आपण काय म्हणतोय म्हणले, युक्तीप्रमाण असे म्हणतो म्हणले. पुढे काय म्हणले, युक्तिश्च योजना वा युज्यते किंवा या युज्यते. योजनाबद्ध गोष्टीद्वारे मिळणाऱ्या साधनाला आपण काय म्हणतोय, युक्ती असे म्हणतो म्हणले. काय म्हणले, युक्ती त्या बुद्धीला म्हणतात जी बुद्धी अनेक कारणाच्या योगाने उत्पन्न झालेल्या भावाला पाहते. युक्ती स्त्री कसं काय बघितलं तर आपण ह्याच्यामध्ये, बुद्धी पश्यंती या भावान बहुकारण योगजान. युक्ती त्या बुद्धीला म्हणतात बुद्धी पश्यंती या भावान, जी बुद्धी काय करते, अनेक कारणाच्या योगाने बहुकारण योगजान, अनेक कारणाच्या योगाने उत्पन्न झालेल्या भावाला पाहते म्हणले. ही अर्थात बुद्धीला त्यांचे ज्ञान होते, म्हणजे बुद्धीला त्याचे काय होते, ज्ञान होते म्हणले. मग ही युक्ती कशी असते म्हणले, त्याने युक्ती कशी आहे, त्रिकालीन आहे म्हणले. म्हणजे हे जे ज्ञान आहे ते कसं त्रिकालीन ज्ञान आहे म्हणले. म्हणजे कसं भूत, भविष्य आणि वर्तमान असते. मग ह्या तिन्ही काळाचे काय होते, ज्ञान प्राप्त होते म्हणले. पुढे काय म्हणले, अश्रुती युक्तीने तिन्ही काळातील ज्ञान प्राप्त होते म्हणले. ही युक्तीद्वारे काय होते, तिन्ही काळातील ज्ञान प्राप्त होते. आणि धर्म, अर्थ आणि काम या तिन्ही पुरुषार्थाची सिद्धी होते म्हणले. जे 4 चतुर्विध पुरुषार्थ आहेत आपले, किंवा त्यापैकी काय होते 3 पुरुषार्थ कोणकोणते, धर्म, अर्थ आणि काम या 3 पुरुषार्थाचे काय होते म्हणले, आपल्याला प्राप्ती किंवा सिद्धी होते म्हणले. ओके. आता नेक्स्ट पॉईंट काय म्हणले, त्यामधलं आपला युक्ती प्रमाणाचे आहे उदाहरण. काय म्हणले उदाहरण त्याचेही. पहिलं काय म्हणले, जलकर्षण बीजर्तु संयोगात यस्य संभव. बुद्धी पश्यंतु संयोगात गर्भानां संभवस्त. श्लोक चुकलाय वाटते ते. मध्ये मंथक मंथान संयोगात अग्निसंभव युक्तियुक्त चतुष्पाद संपद व्याधी निर्वहरणी. आपण श्लोक चुकलेला आहे, पण आपण खाली एक्झाम्पल घेतलेले आहे. काय पहिले एक्झाम्पल काय होतं, पहिले एक्झाम्पल जल म्हणजे काय पाणी, कर्षण म्हणजे काय भूमी, बीज ऋतू. जलकर्षण बीज ऋतू संयोगात, जल ऋतू कर्षण आणि भूमी. कर्षण म्हणजे काय भूमी, जल कर्षण बीज आणि ऋतू ह्यांच्या संयोगाने काय यस्य म्हणजे काय तर धान्याची उत्पत्ती होते म्हणले. जल कर्षण बीज ऋतू ह्यांच्या सगळ्यांच्या संयोगाने काय होते म्हणले, धान्याची उत्पत्ती होते. म्हणजे काय, जल कर्षण भूमी आणि ऋतू हे काय झाले, आपले हेतू झाले. ह्या अनेक हेतूद्वारे काय होईल, आपल्याला एका साध्याची सिद्धी होत आहे. कोणती सिद्धी होते तर धान्याची सिद्धी होते, धान्य प्राप्त होते म्हणले. पुढे काय म्हणले, त्याचप्रमाणे षडधातू संयोगात गर्भ काय होते, षडधातू आणि आत्मा यांच्या संयोगाने काय होते, आपल्याला गर्भाची उत्पत्ती होते म्हणले. काय होते तर गर्भाची उत्पत्ती होते म्हणले. पुढे काय म्हणले, त्याच हे काय दुसरं उदाहरण. पुढचं तिसरं उदाहरण काय म्हणते आपलं, त्याचप्रमाणे शक्तीने युक्त चतुष्पाद. मग चतुष्पाद कोणकोणते आहेत आपले, वैद्य, परिचारक, औषध आणि रोगी. ह्या चौघांच्या संयोगाने काय होते, आपलं व्याधीचा नाश होतो म्हणले. म्हणजे ह्या 4 होती त्यावर काय होले, व्याधी नाश हे साध्य काय होले, आपलं सिद्ध होत आहे म्हणले. चौथं उदाहरण काय सांगितले त्यांनी, मथ्य म्हणजे काय, मंथनासाठी उपयोगीत आणलेले जे काष्ट आहे, खीर. पुढे काय म्हणले, मंथक म्हणजे काय, मंथन करणारा पुरुष किंवा व्यक्ती. व मंथान म्हणजे काय, मंथनाची क्रिया. ह्या योगाने काय होते, अग्नीची उत्पत्ती होते. म्हणजे काय म्हणले, मध्य मंथक मंथान संयोगात अग्निसंभव. मध्य मंथक आणि मंथन यांच्या संयोगाने काय होते म्हणले, अग्नीची उत्पत्ती होते म्हणले आपली. पुढे काय होता, युक्ती प्रमाणाचे वैशिष्ट्य काय आहेत युक्ती प्रमाणाचे. पहिले काय म्हणले, त्रिवर्गाची प्राप्ती होते. म्हणजे काय, धर्म, अर्थ आणि काम या 3 वर्गाची काय होते, आपल्याला प्राप्ती होते म्हणले. पुढे काय, अनेक हेतूच्या आधारे साध्याची सिद्धी होते. त्यामुळे कसं चुकीचा अनुमान होण्याची शक्यता कशी कमी होते. कारण फक्त एक हेतू आहे का, नाही, अनेक हेतू आहेत. त्यामुळे अनेक हेतू असल्यामुळे काय होते, आपल्याला जी काही साध्याची सिद्धी आहे ती निश्चित सिद्धी होण्याची खात्री आणखीन जास्त होते म्हणले. पुढे काय म्हणले, अनुमान प्रमाणामध्ये एकच हेतू असतो
तर युक्ती प्रमाणामध्ये काय म्हणले, अनेक हेतू आहे म्हणले. अनुमान प्रमाणामध्ये किती हेतू होता, एकच हेतू होता. आणि युक्ती प्रमाणामध्ये किती, अनेक हेतू आहेत म्हणले. पुढे काय म्हणले, प्रत्यक्ष प्रमाणामध्ये काय होत होतं, फक्त वर्तमानकालीन ज्ञान प्राप्त होत होतं म्हणले. तर युक्ती प्रमाणामध्ये काय होते, तीनही काळातील ज्ञान प्राप्त होते म्हणले. प्रत्यक्ष प्रमाणामध्ये काय होत होतं, तर फक्त वर्तमानकालीन ज्ञान प्राप्त होत होतं. पण युक्ती प्रमाणामध्ये काय होते, तर तीनही काळातील ज्ञान प्राप्त होते. कळलं. आता शेवटचा पॉईंट काय आपला, आयुर्वेदिक महत्त्व. तर आयुर्वेदिक महत्त्वामध्ये काय म्हणजे युक्ती प्रमाणाचा आपण कुठे कुठे वापर झालेला आहे, किंवा कुठे कुठे युक्ती प्रमाण हा वापरला गेलेला आहे आयुर्वेदामध्ये. तर पहिलं काय म्हणलं आपलं, ध्रुव चतुर्ना सान्निध्यात गर्भस्याद विधीपूर्वक ऋतुक्षेत्रांबू बीजांना सामग्र्यात अंकुरो यथा. काय म्हणले, ध्रुव चतुर्ना सान्निध्यात गर्भस्याद विधीपूर्वक ऋतुक्षेत्रांबू बीजांना सामग्र्यात अंकुरो यथा. ज्याप्रमाणे वनस्पतीचे अंकुर उगवण्यासाठी कशाची आवश्यकता पडते, ऋतूचे आवश्यकता पडते. क्षेत्र, अंबू आणि बीज इत्यादींची काय पडते, आवश्यकता. म्हणजे काय, ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज हे 4 हेतूद्वारे कशाची आपल्याला प्राप्ती होते म्हणले, तर अंकुर उगवणे ही साध्य आपल्याला सिद्ध होते म्हणले. आणि अगदी त्याचपूर्वक काय म्हणले, आपलं गर्भाशय म्हणजे गर्भाची काय होते म्हणले, उत्पत्ती होते म्हणले, किंवा गर्भ निर्माण होतं म्हणले. म्हणजे इथं युक्ती प्रमाण वापरलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे काय, अनेक हेतू आहेत आणि त्या अनेक हेतूद्वारे काय केलेलं आहे, एक साध्य सिद्ध केलेलं आहे. म्हणजे काय, युक्ती प्रमाणाचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो म्हणले. पुढे काय म्हणले, समदोष समअग्निश समधातू मलक्रिय प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वस्थ इति अभिधीयते. आता इथं काय साध्य काय आपलं, स्वस्थ म्हणजे स्वस्थ आयुष्य किंवा स्वस्थ व्यक्ती हे काय म्हणले, साध्य सांगितले. आणि त्यासाठी हेतू कोणकोणते सांगितलेत, समदोष म्हणजे काय, दोष समान अवस्थेत असले पाहिजेत. सम अग्नी, अग्नी समान अवस्थेत असली पाहिजे. पुढे काय म्हणले, समधातू मलक्रिय, धातू आणि मल पण कसे समान अवस्थेमध्ये असले पाहिजेत. म्हणजे काय, किती हेतू सांगितले. आणि आणखीन काय म्हणले, प्रसन्न आत्मेंद्रिय मन, आत्मा, इंद्रिय आणि मन कसे असायला पाहिजेत, आपले प्रसन्न असायला पाहिजेत म्हणले. म्हणजे बघा, समान दोष, समान अग्नी, समान धातू मल आणि प्रसन्न आत्मा, इंद्रिय आणि मन. म्हणजे काय, ह्या 4 हेतूद्वारे काय सांगितले, स्वस्थची साध्य सिद्ध केले आहे, स्वस्थ व्यक्तीची साध्य सिद्ध केलेले आहे. म्हणजे स्वस्थ आयुष्य कसं असतं हे जे साध्य आहे हे किती हेतूद्वारे सिद्ध झालं, 4 हेतूद्वारे. म्हणजे कसं, एकापेक्षा अनेक हेतूद्वारे सिद्ध झालं. म्हणजे काय होतं, इथं युक्तिप्रमाण वापरलेलं आहे आपला. पुढे काय म्हणले, हेंबांतिक दोषचये वसंतेर प्रवाहेन ग्रीष्म काय म्हणले, ग्रीष्म अनिल काले धनांतेय वार्षिकमाशु सम्यक प्राप्नोती रोगान ऋतुराज. म्हणजे काय म्हणले, विविध ऋतूमध्ये, जसं की हेमंतादी ऋतूमध्ये काय होतंय म्हणले, दोषांचा क्षय होतो म्हणले. आणि त्यानुसार काय होते, त्यांचा प्रकोप होतो म्हणले. जसं की आपण बघितलं होतं की अजून एक उदाहरण आपण इथं टाकू शकतो ह्याचा निगेटिव्ह, कालार्थ कर्मणा योगो हीन मिथ्या अति मातर्क सम्यक योगस्य विघ्नेयो रोगारोग्य कारण. म्हणजे काय म्हणले, जिथं रोग आणि आरोग्याचे कारण सांगितले, ह्याचं सूत्र आहे आपलं ही. मग काय म्हणले, त्याच्यामध्ये ही रोग निर्माण होणं किंवा आरोग्य प्राप्त होणं हे जे साध्य ठरलं, तर ह्या साध्याला अनुसरून किती हेतू आहेत म्हणले, आपलं कोणत्या, काल, अर्थ आणि कर्म ह्यांचा कसा शीन मिथ्या आणि अतियोग हे काय झाले, आपले हेतू झाले. मग या हेतूद्वारे आपण काय करतोय, म्हणजे आरोग्य आणि रोगाचे काय करतोय, आपण निर्माण करतोय. म्हणजे काय कारण आहे. इथं सुद्धा काय होते, आपलं युक्तिप्रमाण आपल्याला वापरलेला दिसून येतो. पुढे काय म्हणले, विषद्रव्यानुपस्थिता रोगी पाद चतुष्टयम गुणवत कारणम ज्ञेय विकार व्युपशांतेय. काय म्हणले, जर विकार नाश करत असेल म्हणजे काय, व्याधीचा नाश करत असेल, म्हणजे व्याधी नाश हे जर आपण काय केलं, साध्य धरलं, तर ह्या साध्याला सिद्ध करण्यासाठी किंवा हे साध्य काय करायचं, आपल्याला ही अस्तित्वात आणायचे. ह्या साध्याच्या अस्तित्वासाठी किती हेतू लागतात, तर 4 हेतू लागतात म्हणले. कोणकोणते, भिषज म्हणजे काय, चिकित्सक. पुढे काय म्हणले, द्रव्य म्हणजे काय, औषधी. उपस्थाता म्हणजे काय, परिचारक. आणि रोगी. ह्या 4 हेतूद्वारे काय करतोय आपण, तर व्याधी निर्वहन म्हणजे काय, व्याधी नाश करतोय म्हणले आपण. म्हणजे कसं, इथं सुद्धा काय अनेक हेतू आहेत आणि त्या अनेक हेतूद्वारे आपण काय केले, साध्याची सिद्धी केलेली आहे. म्हणजे इथे देखील काय होते, आपला युक्तिप्रमाण वापरलेला दिसून येतो आपल्याला. काल एवढं ओके. तर अशा ठिकाणी आपला काय झालेलं आहे, इथं युक्तिप्रमाण संपलेलं आहे. जास्त काही मोठा किंवा अवघड टॉपिक नाही आहे, एक छोटासा टॉपिक आहे. मोस्टली आला तर एलिक्यूला याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. मग तुम्हाला असं जर तसं आपण PPT मध्ये दिलेलं आहे, तर PPT प्रमाणे जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये कसं 8 ते 8.5 9 मार्क मिळून जातील तुम्हाला. म्हणजे एकदम सोपा टॉपिक आहे. ओके, काही अडचण, आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचं टॉपिक कव्हर करूया. ओके, काही अडचण असली तर कमेंटमध्ये सांगा. आणि ह्याच्या नोट्स जे आहेत आपले टेलिग्राम चॅनलला मिळून जातील. आयुर्वेद पाठशाला म्हणून लिंक जी आहे आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देऊ याची. ओके, थँक्यू.